जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णा पाटील आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व डिफेन्स सेक्टरची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून मला महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी असतील त्यांना सांगायचं आहे की 10वी-12वी नंतर फक्त आपल्याकडे पोलीस भरती किंवा आर्मी भरती हेच दोन ऑप्शन्स नाही आहेत। या व्यतिरिक्त देखील डिफेन्स सेक्टर खूप मोठा आहे मित्रांनो। तर 10वी-12वी नंतर डिफेन्स सेक्टरमध्ये काय काय संधी आहेत हे सगळं डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करतोय। आणि हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकदम सोज्वळ जो काही इंटेन्शन आहे ते एवढंच आहे की सेंट्रलमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढवावा। महाराष्ट्राचं कुठेतरी मला हे दुर्दैव वाटतंय की महाराष्ट्राचा वाटा या देशामध्ये लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून, त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून, डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठा आहे। मग डिफेन्स सेक्टरमध्ये हवा तसा आपला वाटा का नाहीये हे कुठेतरी मला महाराष्ट्राचं दुर्दैव वाटतंय। हा वाटा आपला वाढला पाहिजे। या महाराष्ट्राच्या भूमीने मित्रांनो युद्ध पाहिलेलं आहे, या महाराष्ट्राच्या भूमीने रक्त सांडलंय, या महाराष्ट्राच्या भूमीने बलिदान दिलंय। मग हा बलिदान कुठं गेलाय? आज आपण डिफेन्स सेक्टरमध्ये का मागे पडतोय? कारण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट नाहीये असा प्रश्न बिलकुल नाही। फक्त प्रॉब्लेम असा आहे की आजकाल महाराष्ट्राच्या विद्यार्थी कुठेतरी या सेक्टरचा विचार करताना दिसत नाहीये। तर सगळ्यांना माझी विनंती असणार आहे, मी जे काही इन्फॉर्मेशन देणार आजचा हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला यामधून भरपूर गोष्टी क्लिअर होणार आहेत। फक्त पोलीस भरती आणि आर्मी याच्याही पलीकडे कुठे डिफेन्स सेक्टर आहे त्यासाठी ट्राय करा आणि महाराष्ट्राचा टक्का वाढवा। आणि आम्हाला जी सरकारी नोकरीचं स्वप्न आहे ते या मार्फत देखील आपण पूर्ण करू शकतो। चला वन बाय वन बघूया काय काय संधी आमच्या समोर आहेत। मित्रांनो, इंडियन कोस्ट गार्ड नाविक डीबी ही तुम्हाला चांगली एक संधी असणार आहे। यानंतर एसएससी जीडी आहे, एअरफोर्स ग्रुप सी आहे, वुमेन मिलिटरी पोलीस आहे, अग्निवीर आर्मी जीडी आहे आणि अग्निवीर नेव्ही एमआर देखील आहे। क्लिअर आहे? तसंच अग्निवीर एअरफोर्स देखील आहे। या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन बघूयात। सुरुवातीला आपण बघणार आहोत 10वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय काय संधी असणार आहेत आणि यानंतर आपण बघणार आहोत 12वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय काय संधी असणार आहेत। तर हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका। तुम्हाला जर इन्फॉर्मेशन आवडली तर नक्कीच तुमचे भाऊ बहीण असतील, मित्रमैत्रिणी असतील, तुमचे ज्युनियर असतील किंवा सिनियर असतील, सर्वांना हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। प्रत्येकाला इन्फॉर्मेशन असू द्यात मित्रांनो। चला वन बाय वन बघूयात। सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत इंडियन कोस्ट गार्ड नाविक डीबी। तर 10वी पास असलेल्या या वॅकन्सीज मध्ये फक्त पुरुष उमेदवार इथे अप्लाय करू शकतात। तर यासाठी काय आहे? इंडियन कोस्ट गार्ड नाविक। वय किती असतं मित्रांनो? तर याचं वय आहे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 22 वर्ष। यानंतर पात्रता जशी मी सांगितली 10वी पास उमेदवार यासाठी अप्लाय करू शकतो आणि वर्षातून 2 वेळेस ही याची पदे भरली जातात। तो वर्षातून 2 वेळेस आपल्याला ही आलेली संधी आहे, याबद्दल थोडीशी माहिती असू द्या। आता प्रश्न असा पडतो की सर आम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल कुठून, आम्हाला अपडेट कुठून मिळणार? तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आणि अपडेट हवी असेल तर लगेचच या यूट्यूबच्या बाजूला तुम्हाला कुठेतरी सबस्क्राइब नावाचं बटन दिसतं, एकदा त्याला क्लिक करा आणि बाजूला बेल आयकॉन देखील दिसतंय तेही ऑन करून ठेवा मित्रांनो, कारण की येणारी ही अपडेट आमच्याकडून सुटता कामा नये। तर चला क्लिक करा, आळस करू नका, क्लिक करा, मला दिसतंय क्लिक करा बाळांनो। पुढचं जे आपल्याला बघायचं आहे ते आहे आर्मी जीडी, जनरल ड्युटी। आर्मी जीडी मध्ये काय आहे? इथे देखील फक्त पुरुष उमेदवार या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात। पात्रता आहे 10वी पास, वय आहे 17.5 ते 21 वर्ष आणि वर्षातून 2 वेळेस देखील आर्मी जीडीच्या भरती येतात। हे सर्वांना ठाऊक आहे। याची तयारी मला भरपूर ठिकाणी गावाकडे विद्यार्थी करताना दिसतात आणि दुसरी जी तयारी सर्वात जास्त दिसतात ती आहे पोलीस भरती। तर जे काही ऑप्शन्स मी वन बाय वन पुट करतोय थोडं याबद्दल पॉझिटिव्हली विचार करा। पुढचा आहे एसएससी जीडी। आता तुमच्या डोळ्यासमोर कधी प्रश्न आलाय का, तुमच्या मनासमोर कधी प्रश्न आलाय का की सर आम्ही ज्यावेळेस सीआयएसएफ बघतो, बीएसएफ बघतो, आयटीबीपी बघतो, असे अनेक काही डिफेन्स सेक्टर आहे, तिथून भरती कशी केल्या जाते? तर तिथे भरती केल्या जाते एसएससी जीडी या परीक्षेमार्फत।
मग आता SSC GD साठी पुरुष आणि स्त्री दोन्ही उमेदवार या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. आणि कोणकोणत्या दलामध्ये ही म्हणजे या परीक्षेमार्फत कोणकोणत्या दलामध्ये सिलेक्शन होतं, तर BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, SSF, NCB, आसाम रायफल या सगळ्या दलांमध्ये SSC GD या परीक्षेमार्फत भरती केली जाते. यासाठी पात्रता 10वी पास उमेदवार, वय 18 ते 22 वर्ष आणि वर्षातून एक वेळेस याची पदे भरले जातात. आणि पदांची संख्या मित्रांनो 100, 200, 300, 400 नसतात. यांची संख्या जी असते मित्रांनो 20,000, 30,000, 40,000 इतका मोठा हा आकडा आहे. आणि आपण ही संधी सोडतो तर कुठेतरी सिरियस विचार करण्याची गरज आलेली आहे की याचा सिलेबस काय एकदा डोळ्याखालून गेला. याची एक्झाम मराठीमध्ये होते तरी देखील आम्ही कुठेतरी मागे पडतोय, हे चुकीचं घडतंय. क्लिअर? तुम्ही मराठीमध्ये देखील याची एक्झाम देऊ शकता. पुढे आहे बाळांनो एअरफोर्स ग्रुप सी. एअरफोर्स ग्रुप सी साठी पुरुष आणि स्त्री दोन्ही उमेदवार या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. आता कोणकोणते पदे भरतात म्हणजे या एक्झाम मार्फत कोणकोणत्या पदांसाठी तुमची निवड होऊ शकते. MTS असेल, मेस स्टाफ असेल, स्टोअर कीपर असेल, स्टेनो ग्रेड 2 असेल, लोअर डिव्हिजनल क्लर्क, कुक, कारपेंटर, सिव्हिलियन ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर या सर्व पोस्टसाठी ही एक्झाम कंडक्ट केली जाते. यासाठी काय आहे आपल्याला पात्रता 10वी पास असणं गरजेचं आहे आणि याचं वय बाकी पोस्ट पेक्षा थोडं जास्त आहे. इथे वयवारी तुमची 18 ते 28च्या दरम्यान हवी आहे. कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष आणि ही एक्झाम वर्षातून 2 वेळेस होते. फक्त असं आहे की सर याचं नोटिफिकेशन आल्यावर आम्हाला कसं कळेल, पुन्हा सांगतोय आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे त्यावर आपण आलेलं नोटिफिकेशन टाकत असणार आणि याचे व्हिडिओ आपल्या या हक्काच्या चॅनलवर एक्झाम गुरु चॅनलवर आपण रेग्युलर टाकणार आहोत. पुढे बघूया. आता हे होतं सर्व 10वी पास. सर आता 12वी पास मध्ये डिफेन्स सेक्टर मध्ये आम्हाला कोणकोणत्या संधी आहेत. 12वी पास मधून आम्हाला अधिकारी होता येईल का? उत्तर आहे हो. 12वी पास मधून तुम्ही अधिकारी होऊ शकतात. कसं? 1 बाय 1 बघूया. यामधली पहिली जी संधी आहे ती आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, NDA जर तुम्ही 12वी मध्ये असाल किंवा 12वी पास झालेले असाल आणि मी सांगितलेल्या वय मध्ये जर तुमचं बसत असेल ही वयवारीमध्ये तर तुम्ही ही संधी सोडू नये. बघा यामध्ये पुरुष आणि स्त्री दोन्ही उमेदवार अप्लाय करू शकतात. पात्रता आहे 12वी पास किंवा तुम्ही 12वी सध्या अपियर जरी असाल तरी तुम्हाला ही परीक्षा देता येते. आणि अप्लाय करताना तुमचं वय पाहिजे 15.5 ते 18.5 वर्षांच्या दरम्यान. यानंतर यासाठी तुम्हाला वय असतंय 16.5 ते 19.5 वर्ष. यानंतर वर्षातून 2 वेळेस ही एक्झाम घेतल्या जाते आणि यानंतर तुम्हाला असते SSB इंटरव्ह्यू आणि हा SSB इंटरव्ह्यू नंतर मित्रांनो तुम्ही सैन्यामध्ये अधिकारी होतात. तर NDA हे मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना आजकाल माहिती आहे, पण ही संधी सोडू नका. घरामध्ये कोणी आपलं 10वी 12वी मध्ये कॅन्डिडेट असेल, भाऊ असेल, बहीण असेल, त्यांची पर्सनॅलिटी तिथे मॅच होत असेल तर त्यांना याबद्दल सांगा. ही संधी त्यांच्या हातातून जाऊ देऊ नका. पुढे बघूयात. यानंतर काय आहे मित्रांनो, आर्मी TES टेक्निकल एंट्री स्कीम असं याला म्हटलं जातं. आता टेक्निकल एंट्री स्कीम म्हणजे काय, नावातच दिसत असेल की इथे टेक्निकल कोर्सेस बद्दल जास्तीत जास्त आम्हाला ट्रेनिंग दिल्या जाईल, म्हणजेच याला आपण इंजिनिअरिंग कोर असंही या कोरला म्हटलं जातं. मग आता TES मध्ये फक्त पुरुष उमेदवार, पण आर्मी TES मध्ये फक्त पुरुष उमेदवार या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. पात्रता आहे 12वी पास, पण 60% अट इथे आम्हाला असणार आहे. अपियर पाहिजे प्लस तुम्ही IIT JEE मेन्सला अपियर असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? 12वी पास तर पाहिजे 60% सोबत, तसंच IIT JEE मेन्स या एक्झाम साठी तुम्ही अपियर असणं गरजेचं आहे. पुढे याचं वय जे आहे 16.5 ते 19.5 वर्ष आणि ही संधी आम्हाला वर्षातून 2 वेळेस येते. आता NDA मध्ये आणि यामध्ये फरक काय आहे सर?
यामध्ये डायरेक्टली तुम्ही SSB इंटरव्ह्यूला अप्लाय करू शकतात. NDA देत असताना NDA एक्झाम ही UPSC कंडक्ट करते, रिटर्न नंतर तुम्ही SSB ला क्वालिफाय होतात. तर ही तुम्हाला डायरेक्ट एंट्री म्हणून ही बघता येईल आणि विदाऊट UPSC तुम्ही इथे इंटरव्ह्यूला देऊ शकतात. फक्त त्यांनी दिलेल्या कंडिशन्स यामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड केल्या पाहिजे. पुढे बघूयात. जसं आर्मी TES आहे माझ्या प्रिय मित्रांनो, तसंच नेव्ही 10+2 बीटेक याला तुम्ही नेव्ही TES असंही म्हणू शकता. तर नेव्ही 10+2 बीटेक एंट्री जी आहे याला टेक्निकल एंट्री स्कीम आणि नेव्ही इंजिनिअरिंग कोर आहे. जसं तिथं आर्मीचं इंजिनिअरिंग कोर आहे, सेम नेव्हीचं देखील इंजिनिअरिंग कोर आहे. यामध्ये देखील फक्त पुरुष उमेदवार अप्लाय करू शकतात. पात्रता याची थोडीशी 12वी मध्ये मार्कांची अट जास्त आहे. 70% ऍग्रिगेट असणं गरजेचं आहे. आणि हे ऍग्रिगेट कोणकोणत्या विषयांमध्ये? फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या 3 विषयांमध्ये 70% ऍग्रिगेट असणं गरजेचं आहे. तसंच JEE IIT JEE मेन्स या परीक्षेला तुम्ही अपियर असणं गरजेचं आहे. तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. वय आहे 16.5 ते 19.5 वर्ष आणि वर्षातून 2 वेळेस ही संधी तुमच्यासाठी असणार आहे. बघूया पुढे काय आहे. पुढे जे आम्हाला दिसतंय अग्निवीर नेव्ही. अग्निवीर नेव्ही मध्ये जर विचार केला तर पुरुष आणि स्त्री हे दोन्ही उमेदवार या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. पात्रता आहे 12वी. वय आहे 17.5 ते 21 वर्ष आणि वर्षातून तुम्ही अग्निवीर नेव्हीचा ही जी काही संधी आहे याचा फायदा घेऊ शकतात. तर ही 12वी मध्ये आता तुम्हाला अग्निवीर जस्ट रिसेंटली आलेले, सर्वांना याबद्दल चांगली माहिती पण आहे. तर तुम्ही या पोस्टसाठी देखील अप्लाय करू शकता. तसंच अग्निवीर एअरफोर्स देखील आहे. अग्निवीर एअरफोर्स मध्ये पुरुष आणि स्त्री दोन्हीही अप्लाय करू शकतात. पात्रता आहे 12वी पास. वय आहे 17.5 ते 21 वर्ष आणि वर्षातून 2 वेळेस तुम्हाला ही संधी असणार आहे. पुढे बघूया काय आमच्या समोर संधी दिसते. तर पुढे आहे मित्रांनो इंडियन कोस्ट गार्ड नाविक GD. इंडियन कोस्ट गार्ड नाविक GDचा जर विचार केला यामध्ये फक्त पुरुष उमेदवार अप्लाय करू शकतात. पात्रता आहे 12वी पास. वय आहे 18 ते 22 वर्ष आणि वर्षातून 2 वेळेस ही सर्व पदे भरली जातात. ओके गाईज, सर्वांना जी काही मी इन्फॉर्मेशन देतोय तुम्ही लिहित चालत असाल, तुम्ही स्क्रीनशॉट काढत चालत असाल आणि तुम्ही या परीक्षांचा प्रॉपरली तयारी करण्याच्या उद्देशाने विचार करत असाल अशी अपेक्षा ठेवतो. आणि एक चांगली गोष्ट अशी आहे, प्रत्येकाचं जे काही लेखीचा पॅटर्न असणार आहे हा सगळ्यांचा कॉमनच आहे. इथे काही विशेष डिफरन्स नाहीये. डिफिकल्टी देखील सेम असणार आहे, ज्यामध्ये विचारल्या जाणारे विषय देखील सेम असणार आहे. मग एकाच प्रिपरेशन मध्ये एवढ्या मोठ्या संधी जर आम्हाला भेटत असतील तर आम्ही याचा फायदा का घेऊ नये? का फक्त अपुऱ्या माहितीमुळे जर आपण मागे पडत असू तर ही माहिती पूर्ण पद्धतीने घेण्याचा आमचं कुठेतरी कर्तव्य बनतं आणि हे कर्तव्यापासून तुम्ही दूर जाऊ नये असं मला वाटतंय. बघूया आता पुढे दिलेलं आहे अग्निवीर आर्मी. तर यामध्ये देखील बघा फक्त पुरुष उमेदवार अग्निवीर आर्मीसाठी अप्लाय करू शकतात. पात्रता आहे 12वी पास. वय आहे 17.5 ते 21 वर्ष. वर्षातून 2 वेळेस ही पदे भरली जातात आणि ही कोणकोणती पदे असतात ती आहे क्लर्क, टेक्निशियन असिस्टंट असेल किंवा टेक्निशियन असेल आणि नर्सिंग असिस्टंट असणार आहे. या सगळ्या पोस्टसाठी तुम्ही इथे पद भरली जातात आहे अग्निवीर आर्मी. बघा मित्रांनो, स्वप्न पूर्ण करण्याचं असेल पहिल्यांदा तुमचं ध्येय मजबूत असलं पाहिजे. आपले ध्येय मजबूत आहे पण त्यामध्ये आम्हाला करायचं काय आहे? फक्त ध्येय मजबूत ठेवून आम्ही फक्त पळत चाललोय तर कळणार नाही. या ध्येयासोबत आम्हाला आमचं उद्देश देखील माहिती पाहिजे, तर तुम्ही त्या ताकदीने मैदानामध्ये टिकू शकतात. आणि मैदानामध्ये जर टिकायचं असेल तर पहिल्यांदा रणांगणामध्ये जर युद्ध खेळायचं असेल तर त्या रणांगणाबद्दल सगळी इत्तमभूत माहिती आमच्याकडे असणं गरजेचं आहे. तरच कुठेतरी जिंकण्याची शक्यता ही जास्त असते. युद्धात उतरायचं आहे पण आम्हाला शत्रूबद्दल काही कल्पना नाहीये, याचा अर्थ तिथेच 80% आपली हार मानण्यासारखी आहे. जर ही हार नको असेल तर पहिल्यांदा माहिती खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. प्रत्येक राजाने, प्रत्येक मोठ्या व्यक्तीने सगळ्यात पहिले जर काही केले असेल तर माहिती गोळा केली आणि या माहितीच्या भरोशावर त्यांनी प्लॅनिंग केली आणि तो प्लॅनिंग नुसार त्यांनी त्यांचं यश संपादन केलंय. तर आपण देखील या
आपल्या करिअरच्या युद्धामध्ये संपूर्ण माहिती गोळा करावी अशी मला मनातून वाटणारी इच्छा आहे. आणि एक छोटीशी खंत देखील मी तुमच्यासमोर बोललोय. आपल्या महाराष्ट्राचा टक्का हा कुठेतरी कमी आहे. जाताना एवढंच नक्की म्हणेल मित्रांनो, जिगर वालों का डर से कोई वास्ता नहीं होता, जिगर वालों का डर से कोई वास्ता नहीं होता, अरे हम वहां कदम रख देते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. चला, स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा एक शेवटची इच्छा बाळगेल की तुम्हाला भविष्यातल्या अपडेटसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल. इथंच थांबतो विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद.